मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ना कोणत्या पण कामामध्ये किती पण बिझी असशीला तरी मित्रांनो ते काम ना 5 मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही प्लीज पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशा ना 3 गोष्टी, होय मित्रांनो अशा 3 गोष्टी, ज्या 3 गोष्टी ना तुम्ही जर आपल्या बायकोला जर तुम्ही देत राहिलात ना तर मित्रांनो तुमची बायको तुमच्या तालावर नाचेल. काय बोललो मी? जर त्या 3 गोष्टी ना तुम्ही आपल्या बायकोला देत राहिलात ना तर संपूर्ण आयुष्यभर तुमची बायको ना तुमच्या तालावर नाचेल. तुम्ही जे बोलाल ना ते ती ऐकेल. म्हणजे तुमची बायको ना तुमच्या मुठ्ठीमध्ये कायमची राहील. आणि म्हणजे मित्रांनो तुमची बायको ना तुम्हाला फसवण्याचा, तुम्हाला धोका देण्याचा विचार ती मनात पण कधीच आणणार नाही. ती तुमच्यासोबत ना एकनिष्ठ राहील. म्हणजे जर तुम्ही ना तिला ह्या 3 गोष्टी जर देत राहिलात तर मित्रांनो. कारण मित्रांनो बहुतेक लोकांच्या बायकांना त्यांना फसवतात, त्यांना धोका देतात, त्यांना सोडून जातात. म्हणजे त्याचं कारण ना हेच असतं, ह्या 3 गोष्टींमधली एक कोणती तरी गोष्ट ते आपल्या बायकोला ना देण्यामध्ये कमी पडतात. तर मित्रांनो त्याच गोष्टी ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला ऐकायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो प्रेम. होय मित्रांनो, काय बोललो मी? प्रेम. आता बघा मित्रांनो, जर तुम्ही ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला, जी म्हणजे मुलगी, जी बाई तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना, तर तिला ना खूप जास्त तुम्ही जर प्रेम दिलात ना, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला ना जास्तीत जास्त वेळ द्या, तुम्ही तिची ना जास्तीत जास्त काळजी करा, तुम्ही तिची ना जास्तीत जास्त तारीफ करा, तिला कधी ना एकटं तिला वाटून देऊ नका, तिच्यासोबत ना जास्तीत जास्त फिरा, तिला जास्त वेळ द्या, तिची जास्त काळजी करा. जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना जरासुद्धा काही झालं सो तुम्ही ना असं दाखवा की बघ म्हणजे तुला जरा पण काही झालं ना तर मला किती धगधग होतं. असं म्हणजे तिला दाखवा की बघ म्हणजे तुझी काळजी ना मी किती करतो. असं म्हणजे तिच्यावरती ना खूप प्रमाणामध्ये, असं म्हणजे तिच्यावरती ना खूप जास्त तुम्ही प्रेम करा. कारण मित्रांनो बायकांना ना असंच वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो म्हणजे नवरा आहे, म्हणजे जो बॉयफ्रेंड आहे किंवा नवरा आहे, जो पण पुरुष आहे, तर त्या पुरुषाने ना माझ्यावरती खूप जास्त प्रेम करावं. आणि मित्रांनो जर बाईला ना आपल्या पुरुषाकडून जर प्रेम भेटलं ना तर ती बाई ना त्या पुरुषाच्या मुठ्ठीमध्ये कायमची राहते. आणि जर तिला प्रेम भेटलं नाही ना तर ती प्रेमाच्या शोधामध्ये बाहेर कोणाला ना कोणाला ती पकडते. आणि ती प्रेम ना म्हणजे जे नवऱ्याकडून मिळत नाही तर ते प्रेम ना बाहेर कोणत्या तरी परक्या पुरुषाकडून ती मिळवण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो त्याच्यापेक्षा ना तुम्ही आपल्या बायकोला स्वतः प्रेम द्या. म्हणजे तुमची बायको ना बाहेर कुठे प्रेमाच्या शोधामध्ये ती जाणार नाही. तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो पैशाच्या संबंधित असलेली सर्व सुख. काय बोललो मी? पैशाच्या संबंधित असलेली सर्व सुख. आता बघा मित्रांनो, तुम्ही ना तुमच्या बायकोच्या सर्व इच्छा, सर्व तिच्या गरजा आणि तिची सर्व स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. तिला कधी ना कोणत्या गोष्टीची कमी तिला कधी भासून देऊ नका. म्हणजे जर तुमच्या बायकोला ना काय पण जर घ्यावंसं वाटलं सो तुम्ही ना ती गोष्ट घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही तिच्या इच्छा, तिच्या गरजा आणि तिची स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही ना आपल्या बायकोच्या इच्छा, आपल्या बायकोच्या गरजा आणि आपल्या बायकोचे स्वप्न तुम्ही जेवढी पूर्ण कराल ना तेवढी तुमची बायको तुमच्या मुठ्ठीमध्ये राहील. कारण मित्रांनो बायकांना ना हेच वाटतं की माझ्या नवऱ्याने ना माझ्या सर्व इच्छा, माझ्या सर्व गरजा आणि माझी सर्व स्वप्न पूर्ण करावीत. म्हणजे मला ना आयुष्यभर कधी कोणत्या गोष्टीची कमी त्याने भासून देऊ नये असं बायकांना वाटतं. आणि म्हणजे जो नवरा ना आपल्या बायकोच्या सर्व इच्छा, सर्व गरजा आणि सर्व स्वप्न पूर्ण करतो ना सो अशा नवऱ्याला त्याची बायको ना कधीच त्याला धोका देत नाही. आणि जो नवरा ना ह्या गोष्टीमध्ये कमी पडतो ना तर त्याचीच बायको आपल्या इच्छा, आपल्या गरजा
गरजा किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना ती कोणत्या ना कोणत्या बाहेर परक्या पुरुषाला ती शोधते आणि म्हणजे ज्या गरजांना आणि ज्या इच्छा जो म्हणजे आपला नवरा पूर्ण करत नाही सो म्हणजे त्या गरजांना आणि त्या इच्छा किंवा ती स्वप्न ती बाई ना त्या परक्या पुरुषाकडून पूर्ण करायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो त्याच्यापेक्षा ना तुम्ही आपल्या बायकोला जास्तीत जास्त सुख द्या, तिच्या सर्व इच्छा सर्व गरजा तिची सर्व स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. मग तुमची बायको ना तुमच्या आयुष्यभर मुठ्ठीमध्ये राहील. तर मित्रांनो हा मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो पलंग तोड मजा. काय बोललो मी? पलंग तोड मजा. आता बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या बायकोला ना खूप जास्त प्रेम दिलात आणि तुम्ही तिच्या सर्व इच्छा गरजा आणि स्वप्न म्हणजे तिची पूर्ण केलात. पण मित्रांनो तुम्ही तिला ना म्हणजे चांगल्या प्रकारे शरीर सुख ना तुम्ही तिला देऊ शकलात नाही. काय बोललो मी? तुम्ही तिच्यावरती प्रेम केलात, तुम्ही तिच्या गरजा पण पूर्ण केलात, पण तुम्ही तिला ना चांगल्या प्रकारे शरीर सुख तिला देऊ शकलात नाही. तर मित्रांनो ती बायको ना तुमच्यावरती म्हणजे प्रेम करणार नाही आणि मित्रांनो ते शरीर सुख ना ती म्हणजे मिळवण्यासाठी ती कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या पुरुषाला ती पकडण्याचा प्रयत्न करणार. आणि जे शरीर सुख ना तिला आपल्या नवऱ्याकडून म्हणजे भेटत नाही ना तर ते शरीर सुख ना ती म्हणजे परक्या पुरुषाकडून ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि तुमचा पण पैसा ना ती त्या परक्या पुरुषावरती उधळण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो त्याच्यापेक्षा ना तुम्हीच आपल्या बायकोला पलंग तोड मजा म्हणजे तिला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शरीर सुख ना तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ना तुमच्या बायकोला प्रेम दिलात, तुम्ही तिच्या सर्व इच्छा आकांक्षा तिच्या सर्व गरजा स्वप्न पूर्ण केलात आणि म्हणजे त्याच्यानंतर ना तुम्ही तिला जास्तीत जास्त शरीर सुख पण तुम्ही तिला दिलात. सो मित्रांनो ह्या तीन गोष्टी ना तुम्ही जर बायकोला दिलात ना तर तुमची बायको कधीच तुम्हाला धोका देणार नाही आणि म्हणजे तुमची बायको ना आयुष्यभर तुमच्या तालावरती नाचेल आणि म्हणजे तुमची बायको ना पूर्ण आयुष्यभर तुमच्या मुठ्ठीमध्ये ती राहील मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्ही ना ह्या तीन गोष्टींमध्ये तुम्ही जर एका पण गोष्टीत जर तुम्ही कमी पडलात ना तर तुमची बायको तुमच्या हातातून ना ती निसटू शकते. तर मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टीची ना चांगल्या प्रकारे काळजी घ्या. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.